या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तत्सय 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 नमो नमः. देवीचं दुसरं रूप म्हणजे आई ब्रह्मचारिणी. जर आपण या अवताराची तुलना केली तर ते एकाच शाळेत जाणाऱ्या शिशुसोबत करू शकतो. आता बाळ मोठं झालं आणि शाळेत जाण्याचं हे योग्य वय आहे. हे वय आहे कठीण अनुशासनाने ब्रह्मचार्याचं पालन करायचे. म्हणून या अवताराला ब्रह्मचारिणी अवतार म्हटलं गेलं. जर आपण प्राचीन भारताचा इतिहास बघितला तर पहिली 25 वर्ष ही गुरुकुलमध्ये होती, म्हणजे कडक ब्रह्मचार्याचं पालन. जर आपण आई ब्रह्मचारिणीचं स्वरूप बघितलं तर ती पांढरे वस्त्र धारण केलेली अशी श्वेतांबर वस्त्र धारिणी भगवती. श्वेत वस्त्र दर्शवतात की मटेरियलिझम पासून कसं आपण लांब जाऊ शकतो. आणि हे प्रथम 25 वर्ष त्याग आणि तपस्या करायचं आहे. म्हणजेच आई ब्रह्मचारिणीच्या स्वरूपाचा जर आपण अभ्यास केला तर त्याचा पूर्णपणे असं म्हटलं गेलं की आपला पूर्णपणे फोकस अध्ययनावर असला पाहिजे. जर आपण आईला बघितलं तर आईच्या एका हातात माळ तर दुसऱ्या हातात कमंड. आईचं तपस्विनी स्वरूप आहे की स्वरूप त्याग आणि तपस्याचं महत्व सांगून आपल्या जीवनमध्ये सफल होण्यासाठी मदत करतं. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय अंबे.